नेहमी कांदे पोहे खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर आज आपण बनवूया बटाटे आणि पोह्यांपासून गरमागरम समोसे। सुटलं की नाही तोंडाला पाणी? चला तर आता याची मी रेसिपी दाखवते, शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। प्रथम आपण 2 बटाटे घ्यायचे। 2 बटाटे घेतले, त्याच्यामध्ये 2 ग्लास कुकरमध्ये पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून आता बटाटे आपण बॉईल करायला ठेवूया। कुकरच्या एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, पण बटाटा चांगला शिजला पाहिजे। इकडे आपण आता 1 वाटी मैदा घ्यायचा, तो मी चाळून घेतलाय। असं चांगला चाळून घ्यायचा तो मैदा। 1 वाटी मैदा 2 बटाट्यांसाठी पुरेसा होतो। आता ह्याच्यामध्ये मी गरम मोहन घालायचं, एक 4 चमचे तेल गरम करत ठेवलं एका साईडला। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा। अर्धा चमचा ओवा टाकला आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया। हे सर्व मिक्स करायचं। नंतर इकडे मोहन घालायचं, तर तेल गरम झाले ते मोहन घालूया पिठामध्ये। हे मोहन घातल्याने समोसे कुरकुरीत होतात। असं आपण पूर्ण पिठामध्ये घालून घेऊया। नंतर ते हाताने नाही करायचं, चमच्याने संपूर्ण मिक्स करून घ्यायचं। थोडं थंड झालं की मग हाताने करायचं। चमच्याने सगळं असं मिक्स करून झालं की आपण आता थंड झाले, आता हाताने मी मिक्स करते। हे संपूर्ण पिठाला मोहन लागलं पाहिजे, असा गोळा त्याचा तयार झाला पाहिजे। असं पिठाला तेल लागलं पाहिजे चांगलं। नंतर थोडं पाणी घालून पिठाचा गोळा करून घ्यायचा, जसं आपण गव्हाची पिठाची कणिक मळतो त्याप्रमाणे चांगला गोळा तयार करून घ्यायचा। जास्त पातळ सैलसर नाही, जास्त घट्ट नाही, असा मीडियम साईजचा असा गोळा त्याचा तयार करून घ्यायचा। पीठ चांगलं मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळलं की समोसे पण छान होतात। असं तयार झालं, आता पिठाचा गोळा तयार झाला बघा। आत मस्तपैकी जास्त सैल नाही, जास्त घट्ट नाही। असं आता बोट घालून आपण बघायचं किती मीडियम झाले की नाही। अशा प्रकारे आपण चांगलं मळून घ्यायचा, पीठ चांगलं मळायचं। असा आपला आता गोळा झाला तयार। आता आपण ह्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकून मारून एका साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण 1 वाटी पोहे घ्यायचे। जसे आपण कांदे पोह्यांना पोहे भिजवतो त्याप्रमाणे पोहे भिजून घ्यायचे। इकडे माझ्या कुकरच्या शिट्ट्या सुट्ट्या झाल्या, 3 ते 4 शिट्ट्या झाल्या। हे चांगले धुवून घ्यायचे पोहे आणि त्यातलं आपण सगळं पाणी काढून टाकायचं। झाली कुकरची शिट्टी आपल्या आता झाल्या, 4 शिट्ट्या माझ्या झाल्या। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्या, बटाटे थंड होईपर्यंत कुकर आपला थंड होते तोपर्यंत इकडे तयारी करूया। मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं हे चांगलं ठेचून घ्यायचं। एकदम बारीक पण नाही करायचं, थोडंसं मिडियमच ठेवायचं जाडसर। आणि 2 ते 3 मिरच्या घेतल्या, तुम्हाला जशा आवडतील त्याप्रमाणे घ्या। कोथिंबीर आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि 2 चमचे जिरा पावडर। आता आपला कुकर पण थंड झाला, आता आपण ते बटाटे काढून साल काढून त्याची साईडला ठेवूया आणि इकडे आपण आता फोडणीची तयारी करूया। मी 2 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकली। कढीपत्ता चांगला तडतडला की आपण त्याच्यामध्ये आता मिरची घालूया। मिरची झाली की त्याच्यात आलं लसूण, ठेचलेलं आलं लसूण घालूया। थोडं हिंग घालूया, अर्धा चमचा। आणि चांगलं आता मिक्स करून घेऊया। चांगलं लालसर झालं की आपण याच्यात 2 चमचे शेंगदाणे घालूया। जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातले तरी चालतील। शेंगदाणे घातले तरी छान लागतात। तुमच्याकडे मटार असेल तर मटारसुद्धा घालू शकता। 2 चमचे जिरा पावडर टाकली।
आणि हे पोहे आपण भिजलेले पोहे ते घालायचे त्याच्यामध्ये. हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. थोडी अर्धा चमचा हळद पण टाकायची. आणि आता 2 उकडलेले बटाटे ते थंड झाले ते आता किसून घ्यायचे. जर तुम्ही किसून नाही घेतला तर हाताने चुरलात तरी चालतील, पण असे किसून घेतले की काय सगळं मिक्स होते चांगले. भाजी छान अशी गोळा तयार होतो. पूर्ण अशी आता बटाट्याला पण सगळं मसाला वगैरे सगळा लागला पाहिजे, आलं लसूण वगैरे सगळं चवीला. झालं आपलं आता हे तयार. आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया. मीठ घालून पुन्हा एकदा ढवळूया. चांगलं असं सगळं मिक्स करून मीठ लागलं पाहिजे. आणि 1-2 मिनिटासाठी आपण त्याच्यावरती आता झाकण मारूया, फक्त 2 मिनिटासाठी. झाली आपली आताची भाजी तयार. आता आपण ही भाजी एका साईडला थंड करण्यासाठी ठेवून घेऊया. भाजीचा कलर पण बघा किती सुंदर दिसतो. वरून आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची आणि एक अर्धा लिंबाचा रस घालायचा. जास्त पण नका घालू, कारण जास्त मग आंबट लागतं. आणि नंतर हा पिठाचा गोळा आपण चांगला पुन्हा मळून घेऊया. आणि त्याचे आपण आता गोळे करायचे. गोळे तुमच्या लहान मोठी साईज जशी असेल तशी गोळे करा. माझे 6 गोळे तयार झाले. आता ह्या 6 गोळ्यांचे आपण आता 12 समोसे होतील. जर तुम्हाला मोठे करायचे असेल तर पिठाचे गोळे थोडे कमी करा, म्हणजे मोठे समोसे होतील. अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घ्यायची. चांगली लाटून घेतली ती एका पोळीचे आपण 2 भाग करायचे. सुरीने आपण मध्ये कापून 2 भाग झाले. आता हे असे आपण सगळे आधी तयार करून घेऊया. समोश्याच्या पट्ट्या अशा तयार करून झाल्या. पूर्ण तयारी करून घ्यायची. अशा मी तयार करून घेतल्या. आता एका साईडला आपण तेल गरम करत ठेवूया. तेल पण चांगलं कडकडीत तापलं पाहिजे. म्हणून एका साईडला आता तेल गरम करत ठेवूया. आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण आता इकडे समोसा बनवून घेऊया. भाजी भरायची. दोन्ही साईडने असं फोल्ड करून घ्यायचा. असे फोल्ड करायचे आणि मध्ये चिकटवायचं. असं झाला आपला समोसा तयार. अशा आपण आता सगळे आधी तयारी करून घ्यायची. तिकडे आपलं तेल पण तापतंय तोपर्यंत. आता तुम्ही पोह्यांचा बटाट्याचा समोसा तर नेहमीच खाता की नाही, मटार बटाट्यांचा. एक नवीन प्रकारचा पोहे बटाट्यांचा समोसा. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दुसरा एक समोसा कसा करायचा दाखवते. अशी भाजी भरायची, मधोमध भाजी भरायची. चांगली भाजी भरून घ्यायची आणि अशी दोन्ही साईडने आता असा त्रिकोण तयार करायचा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला समोसाचा त्रिकोण करायचा बघा. आणि ही खालची बाजू इथे आता पाणी लावून थोडी चिटकवून घ्यायची, म्हणजे तिथून भाजी बाहेर पडणार नाही तेलामध्ये. अशा प्रकारे आपला झाला समोसा तयार. ही साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे त्रिकोण झाला तयार आपला. हा झाला समोसा. असे आपण सगळे समोसे तयार करून घेतले. आता हे कडकडीत तेल तापले, त्याच्यामध्ये समोसे आपण सोडायचे. गॅस आता मीडियम करायचा. आता गॅस मीडियम केला आणि हे समोसे चांगले लालसर अगदी होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे. हे समोसे खूप कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता मटार बटाटा घालून तुम्ही समोसा नेहमीच खाता ना, पण हे पोह्यांचे समोसे एकदा करून बघा आणि एकदा खाऊन बघा, खूप छान लागतात.
आता पावसाळ्यामध्ये गरमागरम समोसे आणि चहा घ्या. असे लालसर होईपर्यंत चांगले तळले पाहिजे. मिडियम गॅसवरती नंतर तळायचे. पहिला एकदा तेल चांगलं तापलं की नंतर गॅस मिडियम करायचा आणि हे मिडियम गॅसवरती चांगले असे तळून घ्यायचे. बघा आता झाले ना समोसे आपले तयार. आता आपण हे समोसे काढून घेऊया. कलर बघा किती सुंदर आला. आता हे मी काढून घेते. एका झाऱ्यावर काढून घ्यायचे. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढायचे. नंतर मी 4 ते 5 आपण मिरच्या तळायच्या. तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरची बरोबर खा किंवा सॉस बरोबर समोसा खाऊ शकता किंवा हिरवी चटणी. असे आपले आता तयार झाले समोसे. बघा किती सुंदर दिसतात ना आणि कुरकुरीत सुद्धा झालेत. असे पोह्यांचे समोसे तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान लागते टेस्ट. मस्त झाले, छान झाले ना बटाटा पोह्यांचा समोसा.